वकील संघाच्या पाठोपाठ आता नेवासा व्यापारी कमिटीने नेवासा येथील प्रॅक्टिस करणारे वकील ॲडव्होकेट संजय लक्ष्मण सुखदान यांच्या समर्थनार्थ निवेदन देत त्यांच्यावर दाखल केलेला गुन्हा खोटा असल्याचा आरोप केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी ॲडव्होकेट सुखदान यांचे परिचित व पक्षकार श्री कडुबाळ कुटे यांनी त्यांच्याकडे येऊन सांगितले की नेवासा श्रीरामपूर रोडवर एका महिलेला धक्का लागून ती पडली असून घाबरून ते घरी परतले। त्यावर ॲडव्होकेट सुखदान यांनी वकील या नात्याने त्यांना स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन माहिती द्यावी असा सल्ला दिला। मात्र पोलीस पैसे मागतील अशी भीती व्यक्त करत त्यांनी ॲडव्होकेट सुखदान यांना सोबत येण्याची विनंती केली। त्यामुळे ते त्यांच्यासोबत पोलीस स्टेशनला गेले। व्यापारी कमिटीने निवेदनात म्हटले आहे की ॲडव्होकेट सुखदान हे केवळ वकीलच नाही तर समाजसेवक असून त्यांच्या पत्नी सौ शालिनी सुखदान या माजी नगरसेविका आहेत। त्यांनी अनेक वेळा सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवला असून तत्कालीन PI धनंजय जाधव यांच्या गैरकारभाराविरुद्ध तक्रारही केली होती। हाच वैयक्तिक आकस मनात धरून PI जाधव यांनी API अमोल पवार यांच्या मार्फत त्यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 1731/2025 अंतर्गत विविध कलमान्वये खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणामुळे नेवासकर आणि व्यापारी कमिटी सदस्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। निवेदनात म्हटले आहे की वकिलाने दिलेल्या सल्ल्यामुळे त्यांना गुन्ह्यात आरोपी करता येत नाही असा सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट निर्णय असून PI जाधव यांनी जाणीवपूर्वक अधिकाराचा गैरवापर केला आहे। व्यापारी कमिटीने ॲडव्होकेट सुखदान यांचे नाव गुन्ह्यातून वगळण्याची तसेच PI जाधव यांच्यावर 8 दिवसांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे। अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। यावेळी नेवासा प्रेस क्लबतर्फे देखील ॲडव्होकेट सुखदान यांना जाहीर पाठिंब्याचा पत्र प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन गायकवाड यांनी सुपूर्द केला आहे। आम्ही नेवासकर न्यूजसाठी प्रतिनिधी इनुस पठाण, नेवासा। तुम्ही कायद्याचा अभ्यासक झाला आणि तुमच्या अभ्यासाचा वापर तुम्ही लोकांच्या काय अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी करताय, ही तुमची चुकी आहे का? या व्यापारी वर्गाला मला विचारायचं आहे की संजू नानाची चुकी आहे का? नाहीये ना। ते या ठिकाणी आता लोकांसाठी, आता व्यापाऱ्यांसाठी, आता इथे आता भांडतात, त्यांच्या ज्ञानाचा उपयोग लोकांच्या चांगल्यासाठी करतात। साहेब, नक्की जमेची बाजू या ठिकाणी आहे आणि ही बाजू जर त्या अधिकाऱ्यांना खटकत असेल तर त्या या चुकीच्या त्यांच्या याच्यातून त्यांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे। वैयक्तिक आकस आम्ही बऱ्याच दिवसापासून पाहतो त्या संजू नाना विरोधात जाधव साहेबांचा वैयक्तिक आकस होता। ज्या पद्धतीनं आता संजू नानांच्या विषयी आपण सर्वांनी ऐकलं, त्या पद्धतीनं गुन्हा दाखल झाला। ही प्रवृत्ती जी आहे, ही प्रवृत्ती नेवाशाच्या प्रशासनात पोचत चाललेली आहे। कुठे गुन्हे दाखल करायचे आणि प्रत्येकाला आकळायचा प्रयत्न करायचा, या पद्धतीची प्रवृत्ती या ठिकाणी आम्ही सुद्धा मागे अनुभवली। काही दिवसांपूर्वी राजू मापारी जे आपले नगरसेवक आहेत यांच्यावरही एका प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला। आणि अशा पद्धतीनं जर आपण प्रशासनाचा उपयोग, आपल्याकडे असलेल्या अधिकाराचा उपयोग अशा पद्धतीनं करत असाल आणि तो दुरुपयोग होत असेल तर निश्चितच माझ्यावरही झाला तर निश्चितच ही बाब अतिशय निंदनीय आहे। जनतेच्या हिताकरता असतो आणि मग अशी कामं करत असताना अधिकाऱ्यांशी वादविवाद होतात आणि मग ते खटके मनात पडलेले असतात आणि मग जे सवर्ण दलित, हिंदू मुस्लिम असे वादविवाद जे थोडेफार मतभेद असतात, अशा लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सामाजिक कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केले जातात। नेवाशामध्ये हे एक पूर्ण तरुण पिढी, साहेब तुम्हाला सांगतो की या चुकीच्या टेंडन्सीमुळं ही एक तर जेलमध्ये गेलेली आहे, तडीपार झालेली आहे, मोका लागलेले आहेत। 436, 307, 302 असे गुन्हे दाखल झालेले आहेत। याच प्रभागातील महिला इथे कुठेतरी ऍक्शन झालेला होता श्रीरामपूर रोडला, तर मला संध्याकाळी 4, 4:30, 5च्या दरम्यान एक फोन आला त्यांच्या मुलाचा, ज्यांचं ऍक्शन झालं त्यांचा, की नाना माझ्या आईचं ऍक्शन झालंय आणि आम्ही इथे आतमध्ये हॉस्पिटलला घेऊन आलोय, परंतु डॉक्टरांनी CT स्कॅन केलं आणि स्कॅन नंतर सांगितलंय तर या ठिकाणी माझ्याकडून त्यांचं रिकव्हरी होऊ शकत नाही, तुम्ही नगरला त्यांना घेऊन जावं। मी त्यावेळेस म्हटलं डॉक्टरांशी माझं बोलणं करून द्या। मी डॉक्टरांशी बोललो तर डॉक्टरांनी सांगितलं की नाना कानामधून रक्त आलेलं आहे, पेशंट अनकॉन्शियस आहे आणि मी स्कॅनिंगला डॉक्टर माझ्याकडे रिपोर्ट पाठवले, त्यांनी सांगितलं की माझ्याकडेही आणण्यात काही अर्थ नाही, तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलला जा जेणेकरून त्याचा खर्च तुम्हाला विनाकारण होणार नाही। परंतु तो मुलगा आहे त्या पेशंटचा, त्याची मानसिकता भावनिक झाली, माहिती मला प्रायव्हेट हॉस्पिटलची चिठ्ठी द्या।
त्यांनी डॉक्टरने सांगितलं की त्यांना माझी डॉक्टरांची चिठ्ठी द्या. मॅक केअर हॉस्पिटलला ऍडमिट केलं. तिथे गेल्यानंतर ते तिथे जाईपर्यंत त्यांनी थोडंसं फ्रेश झालो घरून आणि संध्याकाळी 6 वाजता आमच्या राजवाड्यामध्ये आलो. घटनेची हकीकत विचारली, पोरांना कार्यकर्त्यांना विचारले की काय घडलेलं आहे, कुणाकडून घडलेलं आहे. त्यांनी सांगितलं की कोणीतरी कुठे नावाची व्यक्ती होती, त्यांच्याकडून ते काहीतरी गाडीचं ऍक्सिडेंट झालं, धक्का लागला, ते पळून गेले. तर मी आमच्याच कार्यकर्त्यांना बोललो की निदान त्या गाडीचा शोध घ्या, कार्यकर्त्यांना त्यांना बोलून घ्या. तर ज्यावेळेस ते आलो तर त्यांनी शोध घ्यायच्या अगोदरच त्यांना समजलं की कुटुंबा हे आमचे परिचय नेवासा बुद्रुकचे सचिन लोकडून त्यांचे पत्रकार आहेत, त्यांचे मित्र आहेत. ते सगळे आम्ही सामाजिक काम करतो, वकील व्यवसाय करतो आणि या करायला पाहिजे हे योग्य मार्ग काढतो म्हणून ते घाबरून माझ्याकडे आलेले होते. कुठे फॅमिली आणि सचिनराव पुरंदर हे माझ्याकडे आले, मला सांगितलं की नाना अशा पद्धतीने आमच्याकडून धक्का लागलेला आहे. ते खरं घाबरून याच्यासाठी आले होते की दलित समाज आहे, उद्या हा समाज अग्रेसिव्ह होऊन आम्हाला हाणून मारून वगैरे असं काहीतरी गोष्टी ते माझ्याकडे आलेले होते. आणि मी कुठेतरी त्यांची थोडीशी समाजाची थोडीशी लिडरशिप करतो, त्या अनुषंगाने ते माझ्याकडे आलेले होते. तर मी त्यांना प्रामाणिकपणे सल्ला दिला की ऍक्सिडेंट होतो, तो काही घातपात नाही किंवा मर्डर नाहीये, त्यामुळे तुम्ही घाबरून नका. तुम्ही काय जाणून बुजून ते केलेलं नाही, परंतु तुमची रितसर जी खबर आहे ती आपण नेवासा पोलीस स्टेशनला देऊन यावी, जेणेकरून यदा कदाचित त्या पेशंटला जर जास्त खर्च लागला तर ते इन्शुरन्स मध्ये कव्हर होईल, किंवा ते पेशंट जर कधी दगावलं गेलं तर त्याच्यामध्ये त्यांच्या घरच्यांना काहीतरी इन्शुरन्सचे पैसे मिळतील, या अनुषंगाने खबर दिली. त्यावर त्यांनी सांगितलं की आम्ही जर गेलो तर पोलिसांबद्दल भीती असायला पाहिजे, पण ते अतिरिक्त असायला पाहिजे साहेब, दहशतीची भीती नसायला पाहिजे. तर ती भीती त्यांनी व्यक्त केली की आम्ही गेलो का पोलिसांना आम्हाला जरा वेगळी वागणूक देतील, म्हणून मीच नेवासा पोलीस स्टेशनला रात्री आलो माझ्या संघ त्यांच्या. त्यामध्ये आमच्या समाजातला एक विघ्नसंतोषी कार्यकर्ता आहे, ज्याला तो माहितीचा अधिकार दाखवत असतो नेहमी आणि सगळ्यांना ब्लॅकमेल करतो, असाही एक माणूस आमच्या बरोबर होता. ते नाव नव्हतं घेऊन त्याला मोठं करू इच्छित नाही, तोही बरोबर होता. तोही तुमच्या त्या फिरतीच्या कॅमेऱ्यामध्ये दिसतोय, तोही बरोबर होता. आम्ही रितसर इथे नागरगोजे बाबा होते ठाणे अंमलदार म्हणून, त्यांना मी सांगितलं की तुम्ही या गोष्टीची शहानिशा करा आणि तुमची काय रितसर यांची खबर घ्या, जेणेकरून भविष्यात काही घटना अशा घडलेल्या आहेत. वाहन उडून गेलं, गाडी आतापर्यंत सापडलेली 5-5 वर्ष झाले, 10-10 वर्ष झाले. मग त्याचा ऍक्सिडेंट झालेला, मग त्याच्या घरी 1 रुपया तर निधी भेटलेला नाही, काही भेटलं नाही. म्हणजे त्याच्या अगोदर त्याचं उदाहरण देतो. आमचे इकडले बॉन्ड रायटर आहे वालेकर म्हणून, वालेकर यांच्या मुलीला ह्याच ऍक्सिडेंटच्या अगोदर महिनाभर ऍक्सिडेंट इथं नेवासा कोर्टाच्या शेजारी एक ऍक्सिडेंट झालं आणि त्या गाडीने उडून दिलं. त्या गाडीचं कोणतंही काय माझ्या त्याबरोबर असणाऱ्या लोकांवरही तो गुन्हा दाखल करता येऊ शकत नाही. वास्तविक पाहता पोलिसांनी तपास योग्य पद्धतीने अशा पद्धतीने करायला पाहिजे होता की यांची जी ऍक्सिडेंटची फिर्याद होती त्या ऍक्सिडेंटची घ्या. कुठे फॅमिलीने जी फिर्याद दिलेली आहे, खबर दिलेली आहे, त्यांचा ऍक्सिडेंट झाला नसेल का पहिला एखादा दुसरा झाला होता ना, त्यांचा पण ऍक्सिडेंट झालाय, त्यांनी पण जाऊ का. तुम्ही 2 वेगवेगळे तपास करायला पाहिजे. 2 तपास यांनी एकत्र केले, जाणून बोलून एकत्र केले आणि त्यांचा जाधव साहेबांनी जात होता आपण आता राहणारच नाही, पण मानसिक त्रास झाला पाहिजे या हिशोबाने तो गुन्हा दाखल केलेला आहे. मी पोलीस प्रशासनाच्या बाकीच्यांचा नाही, पण जाधव साहेबांचा याद्वारे मी जाहीरपणे निषेध व्यक्त करतो. आणि आपण इथे आलेलो असाल तर मला वाटतं याच्यामध्ये पूर्ण शहानिशा करून आम्हाला योग्य न्याय द्यावा, जेणेकरून पुढच्या काही अशा घटना घडणार नाहीत, काही होणार नाही. आणि मी पुन्हा एकदा नेवासकरांचे खूप आभार मानतो. अशाच नवनवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी आम्ही नेवास्कर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.